उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांची फोनवरनं चर्चा झाली आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे याबद्दलची मागणी केली आहे। गोरगरीब शेतकरी खचलाय, मायबाप सरकारनं शेतकऱ्याला आधार द्यावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। नियम बाजूला ठेवून मदत केली तर शेतकरी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं। च्या बाबत सुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुकसान भरपाईच्या तातडीने द्या मात्र, कारण खिशातला पैसा गेलाय सगळा आता शेतकऱ्यांचा आणि आता तोंडाला आलेला घास गेला। लेकरं समोर दिसायला लागलेत, कर्ज दिसायला लागले, शेतकऱ्यांच्या समोर खूप अनेक प्रश्न दिसायला लागले, तो खचलाय आणि त्याला आधार मात्र द्या आता। तर ते सत्तार साहेबांनी उद्या त्याला कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केलंय आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं। याच्यात राजकारण नको आहे आता, कारण शेवटी मायबाप सरकार आहे, तुम्हालाही सांभाळणार आहे, देशाला पण सांभाळणारा तेवढाच एक वर्ग आहे। इथं जातीपातीचं राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही, याबाबतही चर्चा झाली। सर तुम्हाला मी खरं सांगतो, राजकीय शिकते असली ना कशाची गरज नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे, थोडे नियम बाजूला ठेवा तेवढ्या शेतकरी मायबापासाठी, तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला। हो, त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना, विषय संपला तुमचा। एवढे वेळेस मायबापाचा आशीर्वाद घ्या, ते इतका आपण प्रत्यक्ष बघितले, रानच खांगळून गेलेत, खाली काय नाही राहिलं, खरडून गेलेत। अशा टायमाला तुम्हाला माया दया येणार मग अवघड आहे।